टेबल टॉप बेसिंगचा नळ खराब झाला आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता टेबल टॉप बेसिंग आहे ते सारखं लिकेज होत आहे, पाणी गळत आहे. त्यामध्ये काय करायचे, कॉक बदलायची काही आवश्यकता नाही आहे. त्याच्यावरची कॅप खोलून घ्यायची. कॉक खोलल्याच्या नंतर पाईप नाईच पाना नाही, ॲडजस्टेबल पाना आणि एक पकड भेटते, ही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. याला पोपट पकड पण बोलतात, ॲडजस्टेबल पकड पण बोलतात. तर मित्रांनो, ही जर पकड आपल्या घरी असेल तर कुठलाही कॉक आपण दुरुस्त करू शकतो, खोलू शकतो. जास्त स्पॅनर ठेवायची आवश्यकता नाही. तर पहिलं स्पेंडल काढून घ्यायचं आहे, नवीन स्पेंडल आणायचं आणि ते त्या जागेवर बसवून टाकायचं आहे. थोडंसं टाईट करून घ्यायचं आहे. टाईट करून घेतल्याच्या नंतर त्याचा जो हँडल आहे तो हँडल पण थोडासा क्लीन करून ठेवायचा आहे. आता इथे ह्या जागेवर काय झालं आहे, अँगल कॉक आणि पिलर कॉक हे दोन्ही पण खराब झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पण स्पेंडल चेंज करायचे आहेत. अशाच पद्धतीने खालचा पण स्पेंडल चेंज करून घ्यायचा आहे. त्याचं वरची कॅप बसवायची आहे, बसून टाकायचं, तुमचं लिकेज क्लिअर होईल. अशाच युजफुल नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.